मुंबईतल्या धारावी पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा तापायला लागलाय। अदानी समूहाला पुनर्विकासाचं काम मिळालंय, पण धारावीकरांमध्ये दहशत माजवण्यासाठी एन्काउंटर स्पेशलिस्ट माजी पोलीस अधिकाऱ्यांचाही वापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी केलाय। वादाच्या पार्श्वभूमीवर पुढारी न्यूजचा धारावीमधला स्पेशल रिपोर्ट। धारावी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी। मात्र केवळ इतकीच धारावीची ओळख नाही। धारावीत काय नाही, धारावीत सर्व काही आहे। धारावीत प्रत्येक उद्योग आहे। धारावीतलं प्रत्येक घर हे उद्योगाचं केंद्र आहे। धारावी हे उद्योग चालवते। हे उद्योग धारावी चालवतात, तिचं महत्त्व वाढवतात। धारावीच्या उदरात दडलेले असंख्य उद्योगधंदे लाखोंचं पोट भरण्याचंच काम करत नाहीत, तर एक वेगळी स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था चालवतात। मायानगरी मुंबईच्या मध्यवर्ती भागामध्ये वसलेल्या याच ठिकाणी हे उद्योगधंदे मुंबईला आर्थिक बळ देतात। धारावीतलं मनुष्यबळ सुद्धा महत्त्वाचं, कारण ते खरं तर मुंबईला चालवण्यात मोठी भूमिका बजावतं। त्यामुळे मुंबई भारतासाठी जशी महत्त्वाची, तशीच धारावी मुंबईसाठी महत्त्वाची। त्यातूनच मग धारावीला बकाल अवस्थेतून मुंबईला साजेशा संपन्नावस्थेत नेण्याचा विचार अनेकदा चर्चेत येतो। मागच्या 18-19 वर्षांमध्ये 4 वेळा प्रक्रिया अपयशी ठरली। आता मात्र आंतरराष्ट्रीय निविदा निघाल्या, यशस्वी ठरले ते मात्र अदानी। त्यांच्या मित्राच्या विकासाच्या आड येणारा मोर्चा आहे। आम्ही धारावीकरांचा विकास मागतो आहोत, त्यांच्या मित्राचा विकास नाही। आणि संपूर्ण मुंबई हे एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे अदानीच्या घशात किंवा खिशात घालायची असेल तर ती शिवसेना घालू देणार नाही। केवळ मुद्दा धारावीपुरता राहिलेला नाही आहे। धारावीकरांचं पुनर्वसन झालंच पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही। पण त्याचबरोबरीने TDRची सक्ती ही जी काही केली जाते, ही TDR सक्ती तुम्हाला करता येणार नाही। आणि TDR बँक बनवायची असेल तर त्या बँकेची मालकी सरकारकडे असायला पाहिजे, अदानीकडे नाही। धारावीत सर्व प्रकारचे उद्योग चालतात, तिथं सर्व उद्योग आहेत। अगदी परंपरा जपणारा कुंभारवाडा सुद्धा आहे। धारावीतल्या रहिवाशांना केवळ पुनर्विकास नकोय, तर माणसासारखं जगता यावं अशी व्यवस्था पाहिजे। आमची जमीन, आमची घरं, मग पुनर्विकास सुद्धा आम्हाला विश्वासात घेऊनच व्हावा अशी त्यांची मागणी आहे। मतलब जिसका डॉक्यूमेंट्स है उसी को मिलेगा। अरे जिंदगी गुजर गई लोगों की, 50-50 साल की, 60 साल दिए हैं जिन लोगों ने, तो वो ऐसा कैसे मान लेंगे। यहाँ इतनी गंदगी घान सब अपने हाथ से हम लोग तैयार किए हैं ये जगह, तो कहीं और हम लोग कैसे जाएंगे। मैन्युफैक्चरर की जगह देंगे या रेसिडेंटली रहने की जगह देंगे, ये अभी तक का दिमाग में डिसाइड हो नहीं पाया और उन्होंने क्लियर किया नहीं है। और ये कब से इन लोग बनाना चालू करते हैं, नहीं करते हैं, क्या कुछ नोटिस कुछ वगैरह कुछ आया नहीं है। डेवलपिंग हो रहा है बराबर है, पर फॉर एग्जांपल के कुछ भी डेवलपमेंट के सामने जो भी है निगोशिएशन, जैसे रेजिडेंट है या कमर्शियल है, उनको उसके हिसाब से परफेक्ट मिल सकता है तो वो लोग कॉपरेट करेंगे उसको। बाकी तुम सोचेगी कि हम इतना करेंगे उतना करेंगे तो फिर इतना पॉसिबल नहीं होगा। या मागण्या अगदीच अनाठाई नाहीत, कारण धारावी आहे बकाल झोपडपट्टी। पण रिअल इस्टेट धंद्याच्या हिशोबानं पाहिलं तर तिचं मुंबईतलं स्थान आणि जमीन यांचं महत्त्व कुबेराच्या खजिन्यासारखं। त्यामुळे रहिवाशांना महत्त्व दिलंच पाहिजे, पण होतंय उलटच। पुनर्विकासासाठी वाटेल ते करण्याचा प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला जातोय। स्थानिक आमदार वर्षा गायकवाड यांनी हे गंभीर आरोप केलेत। प्रदीप शर्माजी फिरत होते आमच्याकडचे काही एक्स ऑफिसर फिरतायत आणि त्यांच्यावरती आता येणाऱ्या काळात कारवाई नाही केली तर उद्या ते आमच्या लोकांना, जनतेला फार मोठे त्रासदायक ठरणार आहेत। म्हणजे त्यांनी कशाला फिरावं, त्यांचा काय संबंध धाराविषयी। कुठेतरी थांबलं पाहिजे ना, म्हणजे दडपशाहीची काहीतरी असलं पाहिजे सीमा। तुम्ही लोकांना त्रास देण्याचं काम सुरू केलेलं आहे, लोकांना नोटीसवर नोटीस देण्याचं काम। महानगरपालिकेचे जे आमचे वॉर्ड ऑफिसर आहेत नोटीस पाठवतात, त्याच्यावर सही करत नाहीत। ही काय परंपरा आहे का नवीन? म्हणजे फक्त लोकांना त्रास द्यायचं, एक भीतीचं वातावरण करायचं आणि त्या माध्यमातून आपला स्वतःचा जो विकास साध्य करायचा आणि TDR मोठा महाघोटाळा करायचा। धारावीचा पुनर्विकास झालाच पाहिजे, कारण धारावीला आहे तसंच ठेवणं म्हणजे तिथल्या स्थानिक रहिवाशांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणं। तसं करणं मुंबईसाठी सुद्धा मारक ठरेल।
त्यामुळे धारावीचा पुनर्विकास आवश्यकच. फक्त तो करताना मुळात ज्या जमिनीवर पुनर्विकास घडवायचा आहे त्या जमिनीवर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या धारावीकरांना विश्वासात घेतलंच पाहिजे. तसं करणं म्हणजे विश्वासाचा पाया उभारणं. पाया मजबूत नसेल तर पुनर्विकासाचे इमले उभे कसे राहणार? 18 वर्ष जे झालं नाही ते आता 19व्या वर्षी घडेल असं मानणं एक दिवास्वप्नच ठरेल. आणि धारावी अशी स्वप्न पाहण्यापेक्षा वास्तवात जगणं पसंत करते. कारण ती ऐरीगैरी नाही तर ती धारावी आहे, धारावी. यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.